चांगल्याच मिरच्या लाल दिसतात, तिखट मसाला बनल. यानी बी घेतले या जेवण्यासोबत, त्यांनी घेतले पण त्या जेवण्यासोबत माझ्याच सोबत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. लक्ष आहे ना तुमचे, माझं नाव यश संते त्या, कारण लय टायमानंतर ब्लॉग शूट करता काय. एक महिना झाला अटकला नाही त्याला, संता ब्लॉग टाक, रोज टाक, तर त्याला टाइमच नाही भेटत. आता टकत तर जर लक्ष असून दे, सबस्क्राइब करा. आईवर तर सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करून घ्या. तर व्यवस्थित सुरुवात करता. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आता आईच्या सोबत जायचं आपल्याला कल्याणला, तिकडेशी आपण शॉपिंग करू. आईला मसाला घ्यायचा ना, मला कपडे घेऊ. काय मसाला कधी जायचं तुला? मसाला घेता आता 10-15 किलो. म्हणजे वर्षाचा गड डायरेक्ट? हो, 1 वर्षाचा. म्हणजे पावसाळा लेट झाल्या, मी आता फेब्रुवारी महिन्यातच करतो. मग पावसाला बिवसाला आलं तर काही टेन्शनच नाही का? नाही ना, टेन्शन नाही, डायरेक्ट आताच करून ठेवायचं सगळं. लवकर चाल, तिकडे ट्रॉफिक असतं, निघच ना घरांच्या लवकर. हे गुलव कसं जाते, झोपलं कसं वाटतं. तर चला मग आता निघायचं का? तर चला, ड्रेसिंग बघा. जिमचाच कपडे घेतले मी, कारण कपडे मला तिथे घ्यायचं तर 17ला कार्ड करायला लागतील म्हणून यो नॉर्मलच कपडा घेतले मी. तर चला आता निघू. तर आता ट्रायपॉड बी घेतले मी. बरं जरासं वाईड अँगल मध्ये शूट करते, ते ट्रायपॉड घेतले. ब्लॉग जरा व्यवस्थित बनवता मी, एकदमच वाईड अँगल मध्ये. तर बघा, आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला निघता. आता आम्ही निघल्या, वाजल्यान 5 आणि लय ऊन पडलीला. आई शिकंजी पिशील ना? हो बाबा, शिकंजी पियालाच लागतं. मी बाहेर जे लोक पाहिला शिकंजी पितो. शिकंजीचं दुकान एक दाखवता तुम्हाला, लय भारी आहे. केव्हा तुम्ही आला ना, कुठला रोड आहे तिथं बोलता त्याला? आपला कल्याण रोड ना, कल्याणशील रोडवर तुम्हाला दाखवतो मी. केव्हा आलास ना प्या, मी गेलो ना, मी 2 ग्लास पितो. मी एक फुल पितो, एक हाफ पितो. आई हाफच पितो. तर दाखवतो तुम्हाला, बघत राहा. तो यो शिकंजी वाला सबसे जरा ज्यादा डाल रहे. हो बरोबर. आता शिकंजी पिऊन झाले, एकच ग्लास पिला मी, पोट भरलेला होता. मी जाताना कुठं बी ना, आता इकडे कल्याणला जात असलो ना, तर पहिले इथेशी थांबतो आणि शिकंजी पितो. आणि घरात जाताना अजून एक दुकान ज्यूसचा, तो दाखवीन मी तुम्हाला नंतर. तर तिथेशी पितो. तर आता सध्या कल्याणला चालल्या, तर ब्लॉग बघत राहा. आता मार्केटमध्ये आल्यावर निसा वैताग येतं, कारण इथंशी निसत्या रिक्षांच्या गर्द्याना, ट्रॉफिक निसती. आणि इकडशी ना सगळं मोबाईलची दुकानं आहेत. कवर वगैरे भेटतात, मोबाईलचं स्क्रॅच गार्ड कवर आणि बुटा बिटा भेटतात, एकदम भारी भारी. तो बघा ब्लू कलरचा शूज कसला भारी दिसतं. तर चला आतमध्ये जाऊ. इथं तर निसती गर्दी आहे. तर आता एकदाशी पोहोचल्या कल्याणमध्ये, निस्ती ट्रॉफिक आहे. तर चला जाऊ सामान आणि तर सही वाटतं. यानी जरा सजवली जशी काही दिवाळी बिवाली आले. डिस्प्ले लावले भारी आहे. 1200 रुपये असाच होता ना. तर मसाल्याचं दुकान तर बघ. हो, चल आता बाजारात जाऊचं मसाले. आज सोमवार आहे, तर बाजार जसा बंद आहे का? कल्याण सोमवारी बंद असतं ना, माहिती. हे मार्केटमध्ये यायचं बोला ना, केव्हा पण एक झंझट असतं. नुसतं इथेशी मटेरियलचा माल येतच राहतात. मटेरियलचा माल बोलता, मटेरियलचं ट्रक येतच राहतात. काही हो, इथेशी आलो ना, भाव पण मसाल्याला जास्ती आहे. भाव जास्ती आहे. 1200 रुपये बोलतं ना, तिकडं बाजारात 1000 रुपये 3.5 किलो. मग माहित आहे, इकडची गाडी टाकायलाच का लावलीस? येतो ना बरं कवा बी आलं तर इथेशी अशा गाड्या लागलेल्या असतात. या नुसती झंझट. अरे पापा की परी ये साठले का? नाही हो, पापाचा पर्याय. निघली गाडी.
इकडेशी दुकानात का इथेशी मेन दुकानात वाटतं जशी काही दाबू का इथंच मग चेक कर का तिला देते बघ जमा दाबून ठेव रपक्यान कोणची गाडी येली त्यांनी आपल्या बाई तपलीक नको कोणला भाऊ इथं 1400 रुपये 1400 हो तिकडे 1200 इथे 1400 बाजारात जाऊ चल तिकडे मसाल्याचे अरे यार चल ना माग होतं पुढं हो ना अरे 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 थांब थांब डोकऱ्या ना चांगला डापण्याचं अशी करते गाडी चालवायला मजा येते मेन म्हणजे चल ना रिक्षावाला थांबले अशी गल्यान गाडी चालवायला मजा येते कारण असा फिलिंग येतं ना टच होल नाही मला तर लय मजा येते अशी गाडी चालवायला इकडे कसं वाटतं गर्दींच्या कवा निघतात तर मजा येते अरे मजा येते तुला काय माहिती लागली कुठं तर ना लागायची तोच तर टॅलेंट आहे ना तोच तर टॅलेंट आहे गाडी टच व्हायची नाही आपली अजिबात एकदम कट टू कट गाडी निघल टच होणार ना यो टोन खोलून त्याला आवरा बघतं का माहिती मुंह तो बंद करो अंकल तिकडेशी 1500 नाही तिकडे तिथेशी 1400 होती ना इथेशी 1500 ते मार्केट मध्ये बघलेला तर भाव 1200 ना 1300 होता ना आता इथं तर डायरेक्ट भाव 1500 रुपये झाला यांचा काही वेगळाच काही चाललेला आई इथं जेव्हा आता बस झाला मी नाही येणार आता मटेरियल चांगलं आहे तसं भाव बी चांगला आहे आता ते मार्केट मध्ये जाऊन आल्या एक दुकानान होता 1200 ना एक दुकान 1400 होता ना आता इथं आलं तर 1500 असं कसं यांचा भाव पण होलसेलर सगळा एकच असतं ना डिस्ट्रीब्युटर यांचा नाही फरक असतं लोक का घेतात का घेत नाही सगळा काही हे पण विचार करा माणसं बघून देतात ते माणसं बघून भाव वाढवतात हा काश्मीरी लाल असतं हे काश्मीरी दाखव मसाल्याचा टसका लागायला लागला दिसत नाही तरी बी असती काश्मीरी 150 रुपये तू नाव क्या अरे ह्याच्यात जमीन आणणार बरं 500 रुपये सांगतो काय इथे 500 रुपये 600 रुपये तुला काश्मीरची पाहिजे कोलेगावची पाहिजे काश्मीरला काश्मीरचाच भाव असेल ना कोलेगावचा भाव असेल कोलेगाव आणि पिकोले 100 रुपये असतील काश्मीरची मी नेहमी आमच्या दुकान सोबत तुमची काटवर राग देसल बदामा बी नेली तुम्हाला माहित आहे ना बदाम 2 किलो घेऊन बदाम मारी होती 100 लावायचं पण 100 रुपये बदामा खाली बायसेप वाढलं लागली चालू मी नाही काय बोल 55,000 को कॅन्सल करते 1,78,000 को काट यांच्यानंच भांडणं व्हायला लागली भांडण आहे त्याला बँक बंद आहे ना हा मग बरोबर आहे मग समजत नाही याला पहिलेच करून ठेवायला त्या हा ती दुसरी पाव किलो दे तिखट बोलता आई मिरची 22 सामाना 22 सांग ना तरी मिरची धरून 22 असतात क अरे असं बोल ना का मसाल्यान टाकायला 22 सामान असं नीट बोल ना हा एका पुडीमध्ये 2 होते ए आई आपला आगरी मसाला कसा बनतो त्या तरी सांग सगळ्यांना खोकला येतं हा मिरची धरून 22 सामान असतात सगळे तवा आगरी मसाला बनतं आगरी मसाला बनतो सगळी सामान आहेत ना जेवढे मसाला सगळी वस्तू काय टेन्शन घेऊ नका तुम्ही एकदा मसाला कुठं मग बोला काय वस्तू झाली पाहिजे माझी बडाई करता ती होऊन बोला जाम वस्तू वाटतं त्याला थोडी करता भाई मसाला घेतला जिथं सस्ता होता तिथेशी काही घेतला नाही शानपणा केली काही शानपणा करत आलो इथं ना जिथं महाग होता तिथेशी घेतला राहू दे चल आता कपडे घ्यायला जाऊ चल आता मना कपडे जाऊ चल आता दाखवतो तुम्हाला दुकान कपडे जाऊ मस्त पैकी एकदम
नाही मी तशी नाही भेटणार, मग कुठे भेटणार? हां कुठं क पाहिजे त्या बी सांग, लोक बघतात. भिंतीला चिपकणार बरोबर जाऊन झाले फ्री आहे. विठ्ठलाचं मंदिर जरा दाखवू. विठ्ठल विठ्ठल. अरे थांब. कुठे पोपटी? ये ये ये. होल आहे ना मस्त. रेड नाही का? दोन रेड कलर असं जरा कसं गुऱ्या बोलतात नाही ना? नाणे घ्याल तसे आतमध्ये येऊन बघा, लहान मोठे 2000 3000 5000. हे 5000 आहे, ते 4000 आहे, हे 2500 2000. घेतलं दिवं झाला आलं तर लोक आता इसर लागणार. नाणं घेते का आता का? ही गॅसवर ठेवता येते ना? पहिले होती ना आपली वाटतं, आपली होती ना अशी पहिले बनवायची काय? तू गॅसवर ठेवून डायरेक्ट या. ही काले कलरची चॉकलेटी कलरची होती. चला आता झाला आईचं सामान घेऊन. आता मला कपडे घ्यायला चालल्या. बघत राहू. दे रे भाई 2 समोसा. आपण निघ चल ना. व्हाईट दाखव. प्रिंटेड व्हाईटच व्हाईट निसतं ना. नको रपर काढ मस्त. प्रिंटेड दाखव रे. पुरा प्लेन नको दाखव. पूर्ण प्लेन नाही. बघ होत ना. या काय सट्टा अट्टा बदल. साईज मी दिसता ना? एक्सेल साइज मध्ये ऍपल कट ना. कपडे घ्यायला आल्या ना. यांचा इथे रोजा खुलण्याचा टाइम झाले. हा यो खोल क या. या भारी आहे. वाघ भी क्या जो के ना? वाघच आहे ना? हा वाघच आहे. हा ब्लॅक रास आहेत. दाखव सर. चांगलं आहे. पॅटर्न एकदम कडक पॅटर्न. अरे याला तर डाग लागले. मस्त. ब्लॅक ते होत नाही. व्हाईट मध्ये दाखव ना अजून. याला तर डाग लागले. येऊ नाही जायचं. हा काय चाललंय यार? हे प्रिंट बाय. मस्त. हो चालू आहे ना? चालू आहे ना. मला का हा चालू मस्त वाटतं. मस्त मस्त.
कुठला तो नको यो घालू. मस्त यो पण हो बाबा पण तवरा बी ना वाटत. नाही 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 हां नको नको तवरा ब्लॅक बघू. हां बघ हो बघ कॅमेरा नीट पकड नाही तू. कॅमेरा अरे हो मग बरोबर नाही काय करणार. कॅमेरामॅन तुझी आईला आणतं कॅमेरामॅन बरोबर मा- आरक्षण नाही बघायचं पहिले आईला विचारत असतं ना वाटते. पण ब्लॅक राहत माझ्यावर. ब्लॅक मला जायला व्हायचं ब्लॅक कपडे आहेत तरी साखरपुऱ्याला नाही लग्नाला झाला माझा नाही. कोणचा आपले तो अजून 22 वर्षाचा वाटतं मी तुझी हा? मा. चालू केलं. अरे अरे हो 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 दुकान हो ना कटाला आणला बाईने. कंटाला ला दिया बाई. कस्टमर देख के वो नमाज करने एकच आई शापच चांगलं चाण्याचं झाड चढवताना वाटते ना भारी. चल यानी बी घेतले या जेवण्यासोबत त्या जेवण्यासोबत सेम तरी घेतले पण त्या जेवण्यासोबत माझ्याच सोबत. भाव तर यो ओनर नुकसान आहे तो नाही टाकू तो टाकू शकत नुकसान. काय ओनर काय यार बेल्ट नाही देत मला. एक बेल्ट मागता मी कानाचा डिस्काउंट दिलं. डिस्काउंट दिलाच नाही मला. डिस्काउंट दिला. रास गेले आम्हाला नुसतं जापूनच जापूनच नसतं याला. चल कॉफी घेऊन जा. कॉफी या कॉफी येते ना म्हणा. जय कॉफी. तर कपड्याची शॉपिंग केले. रास कपडे घेतल्या आता घरा चालल्या. पुढे ब्लॉग बघत राहा. हे बघ इकडे काही काय ना वाटतं माझी आई लई उंच पण मी बघा मी आईच्या सगळं ते उंच. असं जेनेटिक्सच तसं आम्ही सगळं तेवढं उंचच आहो. तर थांब ना जाते कुठं मागं मागं अशी राह. तर आम्ही आता कल्याणच्या जाऊन आल्या. रास ट्रॉपिक होती नाही जाम ट्रॉपिक दमलो ते ट्रॉपिक मध्ये बसून बसून बाबा घारीन. पत्री पुलाव काम करायला घेतले. रास ट्रॉपिक होती वैतागला आम्हाला लय हो. ना. बोल सबस्क्राईब करा बोल जरा. लय सबस्क्राईब दिवसांचे करा पोऱ्याला. लय लय दिवसांच्या व्हिडिओ टाकत. एक महिना आला व्हिडिओ नाही टाकला. विसरू नका म्हणा या सत्य नाव माझा. तर ठीक आहे आता आवर कपडे आणले एक एक घालून दाखवू का. जाम मजा आली. जाम मजा आली. एक काम करता ब्लॉग पुढं म्हणजे कंटिन्यू ठेवू. आता जरा केसा बिसा माझी वारलेली आहेत ना. उद्या जाता केसा वगैरे कापू आणि जे कपडे आणले ते ना मी एक एक घालून दाखवता. सांगा मग कसा दिसत्या. पुढे ब्लॉग कंटिन्यू ठेवू. The next day. युवराज दादाचा बर्थडे आहे तर जिमला आलतो तर दादा डी तशी केक घ्यायला आल्या. केक घेता आणि दादा बी येईल जिम मध्ये. तर चला जाऊ. व्यवस्थित लिहा. अजून एक मास्टर माइंड बी लिहून द्या. मास्टर माइंड
युवी दादा मास्टर माइंड दादा, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चलो केक काटो. मेणबत्त्याला तर लहान पोरांसारख्या फूक मारायची आहे, फूक मारायची. हजार वर्ष. थोडा थोडा केला, थोडा बर्थडे आज खायचा अक्का. प्यार दे तुझा, माझा प्यार. हा आहे ना, आहे. आपण व्हिडिओग्राफर आहेत, आपण फोटो नाही काढत. तर आता जिम्मशा घरा आल्या. वन्स अगेन युवराज दादा हॅपी बर्थडे. आणि मी व्लॉग मध्ये बोलली लोक एक एक करून कपडा घालून दाखवीन, पण आता सध्या टाइम नाही, कारण मला यो व्लॉग एडिट करायचा आणि त्याला अपलोड बी करायचा आजच्या आजच, कारण लय दिवस झालं अपलोडिंग काही केली नाही व्हिडिओ. आणि गुढीपाडव्याचा ब्लॉग पण मी बनवलेला आहे, तर ते कपडे घालण्याचा जो कार्यक्रम आहे मी ज्या बोलता त्या मी ते व्लॉग मध्ये दाखवेन, आणि तो ब्लॉग पण लगेच येईल. यो आज टाकेन, आज यो 6 वाजता काही टाकेन, आणि पुढचा ब्लॉग बी लगेच उद्या येईल 6 वाजता, त्याच्यानं दिसेल तुम्हाला. तर कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.